पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अपने अपने माता पिता की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं देवं कुरु देवं कार्येषु सर्वदा। ओम नमो जयाध्याय वेद प्रतिभाध्याय। जय जय स्वंस विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलात्मति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवतारी जोरी सेवे लागी सेवक धारो तुमच्या लागरो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा एवरी न करव्या वीर। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन धरो चारचरी मी कळा कुसरी काही जणे बोलतो वचने भाविका एकादना धनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा वचन ऐका कमलापती माझे रंगाचे विनंती करी जोडी दोगदे गाळे आपण सामी जोडी घ्यावी घ्यावी माझी वाक जरी का मागणे आणि तुकया बंदेवा म्हणे शब्द तुकाच राखावा। आणि शरीर जाते आघावे आणि शरीर जाते आघावे हे नाशिवंत स्वभावे म्हणून त्या तुला झुंजावे पंडुकुमार। आज आपल्या मंगरुळमध्ये वारकरी मंडळाचे अध्यक्ष नंदू महाराज भसे यांच्या आईला आज 9 दिवस झालेले आहे। उद्या दशक्रिया विधी आहे। अशी एका मातेचं हृदयविकाराने किंवा योग्य वेळी मरण आलं आणि ते मरण येत असताना ह्या 3 भावंड असतील, बहिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांनी जवळजवळ 4-5 महिने अतिशय मनपूर्वक मातेची सेवा केली। सेवा करत असताना आम्ही 2-3 वेळा भाष्य महाराज संगती पाहण्याकरता त्यांच्या घरी आलो असताना डॉक्टरच्या सल्ल्याने जे लागणारी सामुग्री सतत आईचं लक्ष करणारी आहे असे भशी मंडळी, भशी परिवार, आणि ते करत असताना काही ठिकाणी त्यांचं चित्त लागायचं नसायचं। आम्ही वारकरी मंडळाचं काही सेवाधामध्ये कार्यक्रम केला असेल, काही ठिकाणी अनेक ठिकाणी पौर्णिमेचा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी ते बशी महाराज आम्हाला चर्चा करायची आईची तब्येत खालवा लागलेली आहे, तरी मला कार्यक्रमात सहजासहजी जमता येणार नाही। तर मंडळाच्या लोकांनी त्यांना सांगितलं तुम्ही काय चिंता करू नका, तरी पण ते राहत नसायचं। असे अध्यक्ष आपले नंदू महाराज भसे। काय सांगा यांच्याबद्दल? ज्ञानेश्वरीमध्ये मौल्यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे। महाराज सांगतात 36वा अध्याय आहे। आणि शरीर जाते आगावी नाशिवंत स्वभावे म्हणून तुला झुंजय पंडुकुमार। माणूस जन्माला आला की तो कधी मारणारच आहे। नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ। पण काळ खाण्याच्या मागे हेतू काय असतो की आपण जी कर्म करतो, केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मेले असे किती महाराज सांगतायत की असे किती आले किती गेले, त्याचं कर्म चांगलं त्याला ध्या चिंत। एका दूध एखाद्या माऊलीने दूध काढलं, एखाद्या गायचं दूध काढलं
दूध काढल्यानंतर टोप न घासता ते शिखेला टांगलं गेलं आणि शिखेला न टांगल्यामुळे संध्याकाळचं दूध नासलं गेलं. आणि नासल्यानंतर सासूबाईने सुनेला विचारलं, का गं तू आज टोप धुतला नाही? ते म्हणजे सासूबाई माझ्या काय लक्षात राहिलं नाही, क्षमा असावी. सासूबाई काही बोलल्या नाही. सकाळी उठल्या आणि एक मडकं घेतलं. त्या मडक्यामध्ये जे नासलं दूध होतं टाकून दिलं. टाकल्यानंतर त्यांची उसळ केली आणि उसळ केल्यानंतर त्याच्यातनं लोणी बाहेर काढलं गेलं. लोणी म्हणजे ताक बाजूला पडतं आणि त्याचे गट्टे असे बाहेर पडतात. गट्टे बाहेर पडले की त्यांनी ते पिळून घेतले आणि ताक आपल्या काही का समजा ताक दही असं करण्यासाठी ते वापरलं गेलं. आणि त्या जे लोणी काढलं होतं त्या लोणीची प्रक्रिया सुनबाईला समजून सांगू लागले. सुनबाईला सांगितलं, सुनबाई एक टोप ठेव. टोप ठेवल्यानंतर ते उकळून दिलं. टोप तापला आणि त्याच्यामध्ये सोडलं. तिला सांगितलं सोडायला. सोडल्यानंतर त्याचं काही वेळाने हळूहळू तुपात रूपांतर झालं. तुपात रूपांतर झाल्यानंतर सासूबाईने विचारलं, हे काय आहे? तर म्हणली, हे नाशिवंत दे जाणार सगळं, आयुष्य खातो काळ रात्रंदिवस. अगं तू रात्री जो टोप नाही ठेवला त्या टोपाचा प्रक्रिया वाया जाण्यापेक्षा त्याच्या तुपात झाला तो देवापर्यंत पोचला जातो. आणि दुधाची प्रक्रिया नासल्यानंतर शरीर नाशिवंत स्वभाव आहे. शरीर आजनात जाणारच आहे. म्हणून त्या शरीराची उपमा म्हणून तू झंझोय पण नको मार. त्याचप्रमाणे तसंच महाभारतामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीचा अर्थ असं महाभारतामध्ये सांगितला गेलेला आहे. बऱ्याच सांगतात. श्रीकृष्ण अर्जुनाला प्रश्न विचारतोय, अरे तू ज्या ठिकाणी उभा आहेस ते युद्धाचा काळ आहे. त्या युद्धाच्या काळामध्ये तू जर युद्धाला तयार होत नाहीये तर मी काय करू? महाराज म्हणताय, मी काय करू? त्यावेळी मग संजय म्हणे राय ते ऐकूचे पाहतोय ते हृदयनाथ करीत असे. संजयला सांगितल्यानंतर हृदयात काय करावं हे सूचना अर्जुनाला. अर्जुनाने आपल्या हातातला सगळी भावकी युद्धामध्ये पाहिली. अर्जुन, दुर्योधन, कर्ण, भीम सगळ्यांना पाहिल्यानंतर त्याला माया ही उत्पन्न झाली आणि श्रीकृष्णाच्या पुढे तो झोकू लागला. आणि श्रीकृष्ण म्हणाला, देवा ही सगळी माझीच लोके आहे. मी आजपर्यंत कधी पाप केलं नाही, कधी घडलं नाही. मग मी काय करू? तिच्या हातातला गांडीव धर्म खाली पडला. गांडीव बाण खाली पडला आणि अर्जुन श्रीकृष्णाला वाटलं आता काही खरं नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग संपला होता. श्रीकृष्णाने कसं तरी सांगितलं आणि मग युद्धाला सुरुवात झाली. धृतराष्ट्र रोज अर्जुनाच्या लक्षात आलं की आपला एक माणूस मरायला लागला आहे. आणि दुर्योधनाने धृतराष्ट्राला सांगितलं, तो आमच्या बाजूने की त्यांच्या बाजूने? पहा, ही जी माता होती ना भस्म महाराजांची आई, ही खूप प्रेमळ होती. कारण तिने असा काही द्वेषभाव नाही केला महाराज. म्हणून जीवनामध्ये त्या मातेला अतिशय सुंदरपैकी मरण आलं, योग्य वेळी आलं. कोणाला त्रास नाही, कोणाला वाईट बोलले नाही, कधीच काही बोलण्याच्या बाबतीत सांगू शकत नाही. आणि मला एवढंच सांगायचे आहे की भस्म महाराजांच्या आईला मला 10वीला जाता नाही आले. म्हणून मी ह्या प्रवचन सेवा बसल्या जागेवर करत आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी मन माझे स्वभावे करीन तसे करीत असे. म्हणून नको म्हणा गुंतू माझ्या जाळात, काळाला जवळ एक रासा व्हायला. हा काळ आपल्याकडे कधीतरी येणारच आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्या ठिकाणी धृतराष्ट्र आला, धृतराष्ट्राला सांगितलं की तू आमच्या बाजूने का अर्जुनाच्या बाजूने आहेस? आणि म्हणून त्यांनी बाण दुसऱ्याही सांगितलं की एकही तुला पाची पांडवाला दिसणार नाही. असं सांगितल्यानंतर तो दुर्योधन आणि धृतराष्ट्र युद्धाला साम तयार झाले. आणि तयार झाल्यानंतर तो बाण ताणणार तेवढ्यामध्ये अर्जुनाला मारणार तेवढ्यामध्ये श्रीकृष्णाने पाहिलं, गांडीव बाण त्यांनी पाहिला. आणि आता देवाला वाटलं की अर्जुन मरणार. तेवढ्यामध्ये श्रीकृष्णाने उडी मारली आणि आपला चाकाचा रथ काढला, रथाचे चाक काढले
धृतराष्ट्र धावून गेले. दुसरा सांगितलं असं काय, दुसरा असे बाण खाली ठेवला आणि अर्जुन श्रीकृष्णाला विचारलं, देवा तुम्ही शस्त्र हातामध्ये घेणार नव्हते, आज का घेतलं? भगवंत मागं सरले आणि युद्धाच्या बाबतीत त्यांनी तिथं काही बोललं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी आपण जे विचार करत नाही, नाशिवंत ते जाणारच कळ, नाही का? नाहीतरी काय म्हणतात महाराज, आई माझी मायेचा सागर, असे आई असते. आईच्या बाबतीत मी काय बोलू शकतो महाराज? आईला एवढंच या प्रवचन शेवटी एवढंच सांगेन की बशी महाराज, नंदू महाराज भावंडांना सांगा की 10 दिवसाचा संसाररूपी असणारी माता आज ती परलोकागमन झालेली आहे आणि जात असताना तुम्ही 10 दिवस नामचिंतनाची सेवा करत असल्या कारणामुळे नामा घेता विठोबाचे जळतील पापे जन्मांतरीचे. आणि मग ज्ञानोबाराय बसतात, ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतायत की हृदयस्थानीवर स्वभाव येतो ते नमस्कार पितामह, तो नमस्कार माता पिता, लक्ष्मी भरता ऐसे म्हणे. मग जर भरताने जर भरत आपल्या गादीवर बसवा असं आईला वाटत होतं, पितामाने ते विरोध केला का? नाही ना मला. म्हणून ज्या आईचा आज 10व्याचा दिवस आहे, संसाररूपी सोडून ते परलोक गेली आणि यमराजा त्या सान्निध्यामध्ये गेली. जात असताना ती सेवा केल्यानंतर यमराजाने मात्र आईला हात नसा लावला, हे नक्कीच म्हणा हरकत नाही. कारण का गरुड पुराणामध्ये गरुडाने देवाला विचारलंय, देवा माणूस मेल्यानंतर काय केलं पाहिजे? तर गरुडाला देवाने सांगितले की नामचिंतन सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून त्या बच्च महाराजांनी त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या परिवाराने अतिशय मनपूर्वक 7 दिवस नामस्मरण भजन, अतिशय गोड प्रकारे जीव अन्नदान, प्रत्येकाला येणाऱ्या अतिथीला सन्मान या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. आणि मोहळामध्ये असे व्यक्तिमत्व आहे की पहिल्यांदा 10व्यामध्ये प्रवचन नाही, कीर्तन नाही, गरुडपुराण नाही. गरुडपुराण केलं असं तर माहीत नाही, पण सतत नामचिंतन म्हणजे भजन जे देवाला आवडतं त्यांनी सतत 8 ते 10 दिवस त्यांनी केलेलं आहे. आणि त्या मातेला मात्र नामचिंतनातून यमराज माता त्यांना व्यवस्थित आणि सुंदर परिक्रियेला घेऊन जाणार आहेत. 6 महिने अशी सेवा करायची आहे. गायला निवेद दाखवायचं आहे, कुत्र्याला निवेद दाखवायचं आहे, माशा आपल्या पाण्यामध्ये निवेद सोडायचा आहे आणि येणाऱ्या अतिथीला अन्नदान करायचं आहे. हे आपण कधी विसरता कामा नये. हे 6 महिन्याकरता जवळजवळ वर्षभर हे करावं लागतं. कारण का जो जाणारा आत्मा आहे त्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी संसारातून जो आपण निवेद दाखवला जातो त्याला पिंड म्हणलं जातं. त्या पिंडाच्या माध्यमातून यमराज त्यांना ते जीव घातलं जातं. आणि 6 महिन्यानंतर परिक्रिया नदी म्हणून आहे, त्या नदीमध्ये अनेक लोक तिथं मारलेले गेलेले असतात. तो पू असतो, मेरगड माणूस टाकला, अनेक प्रकारची तिथं दुर्गंधी असते. आणि ती जर नदी पार करायची असेल तर आपल्या पुण्यवंत त्या सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुझी महालाभ फुकासाठी असं महाराज सांगतात. मग ह्याच्या जर पवित्र पावण्याचं केलं तर गायीची सेफ्टी धरून नदी दोकर्णा नदी पार पडली जाते आणि तो पुण्यवंत ठरला जातो. तो ठरल्यानंतर की जे आपण केलेलं आहे ते आपल्याला तिथं अडचणी येत नाही. ते मुलांनी तसंच त्या प्रकारे आई गेल्यानंतर 6 महिने वर्षभर अगदी आनंदात नामचिंतन जीव घातलं, खाऊ पिऊ घातलं आणि घालणारे आहेत. 10 दिवसानंतर सुद्धा 6 महिने ते अगदी आनंदात स्वीकार करणारे आहे याच्या बाबतीत. आणि म्हणून जिच्या पोटी जन्माला आले ते असे हिरे खरोखर संप्रदायाच्या बाबतीत आणि विचार बंद असलेले अतिशय गोड. आता कुठे जावे मला तुमची चरण देखील भागा गेला असेल आवाज झाला आनंद. हे मन आईच्या हृदयात सतत त्या बशी महाराजांचं सतत नामचिंतनासाठी आईच्या हृदयाकडे सतत वळलेलं असतं. आता कुठे जावे मला तुमची चरण देखील आईच्या चरणासाठी त्याचा जोरात तुळतुळ करायचा. म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रमात जायचं त्या ठिकाणी त्यांचं अंतकरण असं भरून यायचं आणि चेहरा सुकलेला असायचा. आणि आम्हाला ते समजून यायचं, आम्ही त्यांना कधी बोललो नाही असो. पण त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर नक्कीच परमेश्वर पांडुरंग परमात्मा त्यांना सुखी आणि समृद्धीने ठेवेल अशा मला ते चिंता करायची गरज नाही. तुम्ही केलेलं फळ हे त्यांच्या वाट्याला येणार आहे आणि त्यांनी कर्म केलेलं हे त्यांच्याच कामास येणार आहे. हे कधी विसरता कामा नये. वडिलांनी ती सेवा केलेली आहे.
वडिलांनी गेल्या वर्षी देहांत सोडला आणि पांडुरंग परमात्म्याला त्याला लागूनच वर्षाच्या आतमध्ये दोन्हींचा संगम झाला. त्याला काय म्हटलं जातं, नाना प्रती मिरवित्याचे करुण समोर चिंतन येते. म्हणजे दोघांचं एक चिंतन झालं आणि त्याच वेळी त्यांचा प्राण दोघांचाही सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. करत असताना आईच्या बाबतीत आणि मग मात्र 6 महिने ती सेवा करणारच आहे. वर्षानंतर त्यांचं जीवन सुजलम सुफलम नवीन तारुण्यामध्ये. मला सांगते, एका गरुडाने देवाला विचारले, देवा जर माणूस जिवंत आहे तर मृत्यूला का घाबरतो? तो गरुडाने देवानी गरुडाला सांगितलं, अरे ऐक, जो माणूस जन्माला आला ना तो तारुण्यापासून तर म्हातारपणापर्यंत तो संसाराची अपेक्षाच करत असतो. देवाची आठवण काढतो की नाही मला माहीत नाही, पण ज्याच्या कर्मात चांगला असेल तो देवाची आठवण करतो. म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणी नामचिंतन केलंच पाहिजे. मग हा देह संसारच्या रूपामध्ये हा देह आहे, आत्मा परमात्मा आहे, याचा आपण कधी विचार केला पाहिजे. म्हणून गरुडाला देवाने सांगितलं, ऐक बाळा, गरुडा ऐक, ज्यावेळी माणूस म्हातारा होतो, म्हातारा झाला की त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. साथ न दिल्यामुळे आत्मा हा परिवर्तन होतो. आत्मा अमर आहे, आत्मा कधी मरत नाही. शरीर हे मेलं जातं आणि शरीराला पवित्र करण्यासाठी म्हणून मशनभूमी आहे. ते शरीर गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारची विधी असते. मागच्या वेळी दुधाराला सांगितलं होतं महाराज, आणि म्हणून त्या भावनेतून होणारी गोष्ट त्यावेळी घडलं, त्यावेळीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. आणि मग तो आत्मा परिवर्तन झाल्यानंतर तो यमराज त्यांना आकाशवाणी होतो आणि तो स्वर्गामध्ये जातो. आणि स्वर्गामध्ये जात असताना 10 दिवस संसार रूपामध्ये असतो. 11व्या दिवशी तो त्याच्या वाटचालीला सुरुवात करतो. आणि आता मग सांगितलं की ती नदी वगैरे 6 महिन्यानंतर त्याला देवापर्यंत पोहोचण्याचा त्याला जवळजवळ 6 महिने लागतात. 6 महिने झाल्यानंतर त्याच्यानंतर देव ठरवलं जातं, किती पुण्यवंत आहात तुम्ही. त्याच्यावरती त्या परमात्म्याला जीवाची गोडी लागते आणि त्याला तुम्ही नवीन जीवनदान घेतलं जातं. म्हणून ही आजची जी सेवा आहे, बशी महाराजांच्या आईच्या निमित्त मी आज तुम्हाला जे काही 2 शब्द सांगितले. आणि शरीर जाते आगावी हे नाशिवंत स्वभाव आहे, म्हणून तो झुंजवी पंडोकुमार. महाराजांनी जे सांगितलं मला बरोबर सांगतायत, अतिशय जीवन अनमोल आहे. महाराजांना सांगतात, ते धरुणीया ध्येय विमनात दाटे सुनदी शरीरात, मी मरतो ते मरते म्हणती आलीसी. मेल्यानंतर मरतोच आहे माणूस, पण परमात्माकडे गेल्यानंतर आत्मा हा तेजवान होतो, लहान मुलासारखा तारुण्य होतो आणि वर्षानंतरचा आत्मा दुसऱ्यामध्ये परिवर्तन होतो. परिवर्तन झाल्यानंतर म्हणून महाराज सांगतात, आणि शरीर जाते आगावे. शरीर कुठं जातं आगावे, म्हणजे याचा अर्थ आहे की पुनरपजन्म पूर्णपमरण. त्या मरण होत असताना हा जन्म होतो आणि शरीर जाते. हे नाशिवंत स्वभाव आहे. शरीर नासल्यानंतर म्हणून तो असं देवाने सांगितलं. त्याच प्रकारे पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तुषावे, तो शोणी नज द्यावे पसाय दाने. एकळांचे वेंगडी जाऊ त्या सत्कर्मी स्वतः परत कधी पुढं नका जीवाची गीताची ती वेळा विश्वधर्म सूर्या देवीयाची गुरुदेव प्राणा वर्षद सगळं विश्वनिष्ठांची मंडळी अनवर्त मुळे विठोबा मला खरपुटुचार वेदना चिंतावण्याची बोलते जाव तुळशाची चंद्र विचारांच्या मार्तंड जिदाबैन ते सर्वाई सदा सज्जन सोयरी होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी भजिज्वादी पूर्वी अखंडित आणि ग्रंथ उपजे विशेष लोके दृष्टांदृष्ट विजय भवन. येत म्हणे ते विशेष राहो हा होईल दान बसाहो. येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवरी ज्ञानदेव सुख्या. हरि ओम शांती शांती. पंढरी हरि ओम. शरी भगवान की जय.